नमस्कार. नेहमी मी दोडका आणला की त्याची भाजीच बनवते, पण मला आज वेगळं काहीतरी खायची इच्छा झाली होती म्हणून मी दोडका धुवून व्यवस्थित तो पील करून घेतला आणि किसून घेतला आणि दोडका किसून झाल्यानंतर मी त्यासाठी एक वाटण तयार केलं होतं. हिरवी मिरची, लसूण, जिरं आणि कोथिंबीरचं आणि त्यानंतर मी शेंगदाणे भाजून घेतले मस्त असे करपूस आणि ते लगेच बारीक करून घेतले. ते भरडे-भरडे बारीक करायचे होते. जास्त बारीक पण नाही, जास्त मोठे पण नाही, मीडियम साईजमध्ये. त्यानंतर कढई तापवली. कढईमध्ये मी तेल टाकलं. तेल गरम झाल्यानंतर त्यामध्ये मोहरीचा तडका दिला आणि जे वाटण केलं होतं ते ॲड केलं. मी मिरच्या भाजून घेतल्या नव्हत्या, त्यामुळे मी तेलामध्ये व्यवस्थित फ्राय केल्या आणि अधूनमधून थोडंसं पाणी पण ॲड करत होते, म्हणजे त्या व्यवस्थित शिजल्या जातील म्हणून. आणि ते झाल्यानंतर त्याच्यामध्ये लगेच मसाले ॲड केले. थोडीशी हळद, जिरा पावडर, धना पावडर आणि थोडासा गरम मसाला ॲड केला मी त्यामध्ये. आणि मसाले ॲड केल्यानंतर पण मी पाणी टाकून थोडंसं भाजून घेतलं, म्हणजे मसाल्यांचा कच्चापणा जाईल. आणि ते झाल्यानंतर लगेच मी त्याच्यामध्ये किसलेला जो दोडका होता तो ॲड केला आणि तो व्यवस्थित असा मिक्स करून घेतला आणि थोड्या वेळ 1-2 मिनिटं परतून पण घेतला आणि लगेच मी त्याच्यामध्ये मीठ ॲड केलं. मीठ ॲड केल्यानंतर मी व्यवस्थित ते मिक्स करून घेतलं आणि त्याला पाणी सुटतं आपोआप, त्यामुळे मी पाणी ॲड केलं नव्हतं त्याच्यामध्ये. आणि मीठ ॲड केल्यानंतर थोडंसं मिक्स करून घेतलं आणि लगेच त्याच्यामध्ये शेंगदाण्याचे 2 चमचेच ॲड केले आणि खूप छान लागतो हा. ह्याला तुम्ही दोडक्याचा ठेचा पण म्हणू शकता. कशी वाटली रेसिपी कमेंट करून नक्की सांगा. भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. बाय बाय.